कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध होत असताना 8 वर्षापूर्वी शासनाने कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली। हे प्राधिकरण म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा असं झालंय। या प्राधिकरणामध्ये कोल्हापूर शहराशेजारी असणाऱ्या 42 गावांचा समावेश असून प्राधिकरणाने गेल्या 8 वर्षांमध्ये कोट्यवधीचा महसूल जमा केला। पण जमा केलेल्या महसुलापैकी एक दमडीही कोणत्याही गावाच्या विकासाला दिलेली नाही। उलट विकास निधीतील पैसा प्राधिकरण ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी वापरल्याचं दिसून आलंय। आता गेली 8 वर्षे झालेली आहेत। प्राधिकरण आलं हे ठीक आहे, कारण हे आलं कशासाठी? जी आमची 1 महिन्यात कामं होती ती आता 4-4 महिने झाले रखडा लागलेली। आणि प्राधिकरणाने जो निधी उपलब्ध झालेला आहे तो अजून गावांना निधी सुद्धा वाटप केलेला नाही, त्यामुळे गावाचा विकास सुद्धा खुंटलेला आहे। तुम्ही जर प्राधिकरण जर सक्षमीकरण जर केलाच तर सगळे योग्यरित्या सारा गावगाडा चालण्याजोगा आहे। आमच्या गावातील जे काही विकास कामे प्रलंबित आहेत त्या विकास कामांच्या संदर्भातील प्रस्ताव प्राधिकरणाकडे दिले आहेत, पण अद्याप कुठलाही निधी आपल्याला ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळालेला नाही आहे।